नमस्कार, मी अमृता बने। पुढच्या 22 मिनिटात आपण विविध क्षेत्रातील घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत। तेव्हा सुरुवात करूया महापास घडामोडींना। भाजपाचे बंडखोर नेते आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा हे काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीमध्ये आहेत असं समजतंय। गुरुवारी ते काँग्रेसमध्ये प्रवेश करतील असा अंदाज देखील व्यक्त होतोय। पाटणा साहिबा जागेवर जेव्हा रविशंकर प्रसाद यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली त्यानंतर शत्रुघ्न सिन्हा हे काँग्रेसमध्ये जाणार हे जवळपास निश्चित झालं, कारण सध्या ते याच मतदारसंघाचे खासदार आहेत। समाजवादी पक्षाच्या रामपूरच्या माजी खासदार आणि अभिनेत्री जयाप्रदा यांनी थोड्या वेळापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। भाजपमध्ये प्रवेश करणं हा आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण असल्याचं त्यांनी म्हटलं। जयाप्रदा यांना रामपूरमधूनच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। याबाबतचा निर्णय भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीतर्फे घेतला जाईल। समाजवादी पक्षानं यापूर्वीच रामपूरमधून आजम खान यांची उमेदवारी घोषित केलेली आहे। भाजपची 40 उमेदवारांची यादी जाहीर झाली असून मनेका गांधी यांना सुलतानपूर तर वरुण गांधी यांना पिलभूतमधून अदलाबदली करून उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर रीता बहुगुणा यांना अलाहाबाद इथून उमेदवारी देण्यात आलेली आहे। मुरली मनोहर जोशी यांना आगामी लोकसभा निवडणूक लढू नये असं सांगण्यात आलेलं आहे। मुरली मनोहर जोशी यांनी पक्षानं हा निर्णय घेतल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असून मतदारांसाठी एक पत्र लिहिलेलं आहे। पत्रामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे, कानपूरच्या माझ्या प्रिय मतदारांनो, रामपाल यांनी मला कानपूर किंवा अन्य ठिकाणाहून आगामी लोकसभा निवडणूक लढवू नये असं कळवलेलं आहे। दरम्यान मुरली मनोहर जोशी यांचं पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। लोकसभा निवडणुकीसाठी भाजपानं मंगळवारी कर्नाटक युवा मोर्चाचे सरचिटणीस 28 वर्षीय तेजस्वी सूर्या यांना प्रतिष्ठित बेंगळुरू दक्षिण मतदारसंघातून उमेदवारी दिलेली आहे। दिवंगत केंद्रीय मंत्री अनंत कुमार हे या मतदारसंघातून निवडून आले होते। तेजस्वी सूर्या यांची उमेदवारी हा अनंत कुमार यांच्या पत्नीला धक्का मानला जातो, कारण या मतदारसंघातून त्यांना उमेदवारी दिली जाईल असा अंदाज वर्तवण्यात येत होता। तामिळनाडूच्या दक्षिण चेन्नई मतदारसंघात अपक्ष उमेदवार कृपालजी देवदास यांनी गल्लीमध्ये गोंधळ दिल्लीत मुजरा या मराठी चित्रपटाची आठवण करून देणारी कृती केलेली आहे। त्यानं चक्क 25,000 रुपयांची चिल्लर, हंडे, कळशी आणि परातीत भरून निवडणूक अधिकारी कार्यालयामध्ये नेले। या चिल्लरमध्ये 10, 5 आणि 2 रुपयांची नाणी मोठ्या संख्येनं होती। कृपालजी यांच्या अजब शक्लीमुळे निवडणूक अधिकाऱ्यांना मात्र निवडणूक अनामत रक्कम मोजताना पार खांब फुटलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मैं भी चौकीदार या मोहिमेवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा हल्लाबोल केलेला आहे। मोदी जनतेचे नव्हे तर अनिल अंबानी आणि नीरव मोदीचे चौकीदार असल्याचं राहुल गांधींनी म्हटलं। तुम्ही कधी शेतकऱ्यांच्या घरी, बेरोजगार तरुणांच्या घरी चौकीदार पाहिला आहे का? अंबानींच्या घरी किती चौकीदार आहेत? चौकीदारांची तिथे रांग लागलेली असते अशा शब्दात त्यांनी मोदींवर टीका केली। धनोआ यांनी सोमवारी चंदीगडमधील एका कार्यक्रमात राफेल विमानांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून तिवारी यांनी धनोआ यांचे वक्तव्य राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचा आरोप केलेला आहे। तिवारी यांनी धनोआ यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेणारे एक ट्विट केलेलं आहे। आपल्या ट्विटमध्ये ते असं देखील म्हणतात, एअर चीफ मार्शल धनोआ यांचं राफेल संदर्भातील वक्तव्य निवडणुकांच्या काळात राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचं वाटतं, असं मत काँग्रेसचे वरिष्ठ नेते मनीष तिवारी यांनी ट्विटद्वारे व्यक्त केलेलं आहे। राजधानी दिल्लीमध्ये शाहीन बाग भागामध्ये इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आग लागली। आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलेलं आहे। या आगीमध्ये 2 मुलांचा होरपळून मृत्यू झालाय। शाहीन बाग भागातील अबुल फजल एन्व्हलपमध्ये मंगळवारी दुपारच्या सुमारास ही आग लागली। प्राथमिक माहितीमध्ये ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचं निदर्शनास आलेलं आहे। मंगळवारी उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। प्रचाराच्या रणनीतीवर या बैठकीमध्ये चर्चा झाली। त्याचप्रमाणे मुंबईतील 6 मतदारसंघांचा आढावा या बैठकीमध्ये घेण्यात आल्याची माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली। त्याचप्रमाणे 2 विभागीय मेळावे मनोहर पर्रिकर यांच्या निधनामुळे होऊ शकले नाहीत, त्यावर देखील चर्चा झाल्याची माहिती तावडे यांनी दिलेली आहे। सांगली लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी लढणार नाही अशी माहिती जय महाराष्ट्राच्या सूत्रांकडून कळतेय। मात्र काँग्रेसचा निर्णय न आल्यास स्वाभिमानी आघाडीतून बाहेर पडणार अशी देखील माहिती समोर आलेली आहे। वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांच्यासाठी स्वाभिमानी त्याग करणार असून विशाल पाटील लढणार असतील तर मतदारसंघ सोडू अशी भूमिका स्वाभिमानीनं घेतल्याचं समजतंय।
सांगली लोकसभा उमेदवारीवरून निर्माण झालेला आघाडीतील पेच सोडवण्यासाठी आमदार सतेज उर्फ बंटी पाटील आणि खासदार राजू शेट्टी यांची दीर्घकाळ बैठक झाली। यावेळी 2 दिवसात सकारात्मक निर्णय होईल अशी आशा व्यक्त केली जाते। येत्या 2 दिवसात आघाडीबाबत कोणतीही वेगळी भूमिका घेऊ नये अशी विनंती आमदार बंटी पाटील यांनी खासदार राजू शेट्टी यांना केलेली आहे आणि खासदार राजू शेट्टी यांनी विनंती बंटी पाटलांची देखील मान्य देखील केलेली आहे। पालघरमधील भाजपा खासदार राजेंद्र गावित यांनी अखेर भाजपची साथ सोडून शिवबंधन बांधलेलं आहे। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये गावितांनी शिवसेनेत प्रवेश केला। त्यावेळी श्रीनिवास वनगाही उपस्थित होते। लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय यावेळी वनगांनी जाहीर केला। श्रीनिवास वनगांच्या घोषणेनंतर शिवसेनेनं पालघर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार म्हणून राजेंद्र गावित यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली। काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मुलांच्या भाजपा प्रवेशाच्या राजकारणानं सध्या राज्यात चर्चेनं उधाण आलेलं असताना काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंना सुद्धा भाजपानं कितीतरी वेळा ऑफर दिलेली होती असा गौप्यस्फोट काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केलेला आहे। भाजपानं प्रणिती शिंदेला ऑफर दिली होती, मात्र प्रणिती शिंदे जीव जाईपर्यंत काँग्रेसमध्येच राहील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला। ठाण्यात युतीचा उमेदवार म्हणून राजन विचारे दिले तर आम्ही त्यांचा प्रचार करणार नाही अशी भूमिका घेत भाजपच्या नाराज नगरसेवकांनी राजन विचारे यांच्या विरोधात शिंग फुंकलेलं आहे। हे पाहता ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाणे लोकसभाचे प्रभारी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांची मंगळवारी गुप्त बैठक झाली। त्यानंतर भाजपचे नाराज नगरसेवक नारायण पवार आणि अशोक राऊ यांच्यासह 23 नगरसेवकांची समजूत काढण्यात आलेली आहे। राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विकिपीडियाच्या प्रोफाईलसोबत छेडछाड करण्यात आलेली आहे। देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा उल्लेख त्यांच्या प्रोफाईलवर करण्यात आला होता। अज्ञातानं विकिपीडियावरील केलेल्या छेडछाडीला सध्या दुरुस्त करण्यात आलेलं आहे। तरी अद्याप शरद पवार नाव गुगलवर सर्च केलं तर विकिपीडियाची माहिती गुगलवर येते। त्यामध्ये शरद पवार नॅशनल करप्ट ऑफ पार्टीचे अध्यक्ष आहेत अशी माहिती गुगलवर दाखवली जाते। लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येऊ लागलेली आहे तसं औरंगाबादमध्ये राजकीय वातावरण तापताना दिसतंय। काँग्रेसला धक्का देऊन अपक्ष उमेदवारीची घोषणा करणाऱ्या अब्दुल सत्ताराने मंगळवारी प्रचार कार्यालयाची सुरुवात केली। त्यासाठी ते काँग्रेस भवनमधील खुर्च्याही घेऊन गेले। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका इमारतीत त्यांनी या प्रचार कार्यालयाची सुरुवात केलेली आहे। बीडमध्ये धनंजय मुंडे यांच्यामुळेच त्यांचे वडील पंडित अण्णा यांना पराभव पत्करावा लागला अशी टीका ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर केलेली आहे। पंकजा या केवळ बाबांच्या नावानं मतं मागतात असा आरोप करणाऱ्या धनंजय मुंडेंना पंकजा मुंडेंनी प्रत्युत्तर दिलं आहे। पदावरून उचलबांगडी झाल्यानंतर संजय निरुपम यांनी नवनिर्वाचित मिलिंद देवरा यांना शुभेच्छा देतानाच आता आपण सगळ्यांना बरोबर घेऊन पक्षाचं काम करत राहणार आणि उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार असल्याचं स्पष्ट केलं। इतकंच नाही तर त्यांचा जुना मतदारसंघ उत्तर मुंबईतून पक्षानं आणखी तगडा उमेदवार द्यावा अशी मागणी केलेली आहे। राधाकृष्ण विखे पाटील यांचं नाव काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये ठेवलेलं आहे। नगरमध्ये कोणाचाही प्रचार करणार नाही अशी भूमिका घेणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटील यांना काँग्रेसनं स्टार प्रचारक केलेला आहे। काँग्रेसनं जरी राधाकृष्ण विखे पाटील यांना उत्तर प्रदेशची जबाबदारी दिली असली तरी ते महाराष्ट्रामध्ये प्रचार करणार असल्याचं काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे। पण विखे पाटील नगरमध्ये आपल्या मुलाच्या विरोधात प्रचार करणार की नाही याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी युवा स्वाभिमान पक्षाकडून आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत कौर राणा यांनी नामांकन अर्ज भरला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोट्यातून अमरावतीची जागा युवा स्वाभिमान पक्षासाठी सोडण्यात आली। नवनीत राणा यांच्या विरोधात शिवसेनेचे विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ हे रिंगणामध्ये आहेत। त्यामुळे नवनीत राणा विरुद्ध आनंदराव अडसूळ यांच्यामध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळणार आहे। बैलगाडी शर्यतींवर बंदी आणल्यानंतर बैलगाडी शौकीनांमध्ये नाराजीचं वातावरण आहे। त्यातच आता बैलगाड्यांच्या सरावात देखील पोलीस बंधन आणतायत। त्यामुळे गाडीवाले संतप्त झालेले आहेत। अलिबाग इथे झालेल्या गाडीवाले संघटनेच्या बैठकीमध्ये त्यांचा निषेध करण्यात आला। कुठलाही लोकप्रतिनिधी यामध्ये लक्ष घालत नसल्यानं नाराजीचा सूर या बैठकीमध्ये उमटत आहे। तसंच आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत या बैठकीत विचार करण्यात आलेला आहे। बोगस कागदपत्रांच्या आधारे शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज घेतल्याच्या आरोपाखाली रासप नेते रत्नाकर कुंटेंना अटक करण्यात आली आहे। कुंटे हे परभणीतल्या गंगाखेड साखर कारखान्याचे मालक आहेत। त्यांच्यावर शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप होता। सध्या कुंटेंना न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे।
जळगावमध्ये एका सालदारानं शेतकऱ्याची हत्या केल्याची घटना वडनगरीच्या खेडी तालुक्यात घडलेली आहे। प्रभाकर शंकर पाटील असं या 70 वर्षीय शेतकऱ्याचं नाव आहे। सालदारानं शेतकऱ्याच्या डोक्यात पाटा घालून त्याची हत्या केली। हत्या करणारा सालदार हा सध्या फरार आहे। पुण्याजवळच्या आंबेगाव इथे एका महिला सरपंचाच्या पतीच्या अपघाती मृत्यूनंतर खळबळ उडाली असून हा हत्येचा प्रकार असल्याचा आरोप महिलेने केलेला आहे। बाळासाहेब वंशीव असं ठार झालेल्या व्यक्तीचं नाव असून कारच्या धडकेमध्ये त्यांचा मृत्यू झाला होता। निवडणुकीत पत्नीचा पराभव झाल्यानं तिच्या पतीनंच कारची धडक देऊन आपल्या पतीला मारलं असा आरोप मीनाक्षी वंशीव यांनी केलेला आहे। या प्रकरणी पोलिसांनी माजी उपसरपंच अविनाश कैलास कांबळे आणि नितीश कैलास यांना अटक केलेली आहे। नाशिक जिल्ह्यातील सिन्नर एमआयडीसी मधील कारखान्यामध्ये स्फोट झाला। दुपारच्या वेळेत स्फोट झाल्यानं मोठी दुर्घटना टळली, मात्र दुर्घटनेमध्ये एक जण गंभीर जखमी झालाय। फॅशन आणि स्टील कास्टिंग कारखान्यामध्ये हा स्फोट झाला। दरम्यान कामगार जेवण करण्यासाठी बाहेर गेल्यानं मोठी जीवितहानी इथे टळलेली आहे, परंतु या स्फोटाचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। सोलापूर शहरातील आकाशवाणी केंद्राजवळ एमआयडीसी शवर टेक्सटाईल टॉवेल कारखान्याला मोठी आग लागली। शॉक सर्किटनं ही आग लागल्याचं समोर येत आहे। या आगीमुळे लाखो रुपयांचं नुकसान झालंय। आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या। काही तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये यश मिळालं। सुदैवाने आगमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। आनंदनगर इथल्या मुलुंड टोल नाका इथे ट्रकनं अचानक पेट घेतल्याची घटना घडली। अग्निशमन दलाला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवलं, मात्र या आगीमध्ये ट्रक पूर्णपणे जळून खाक झालाय। ट्रकला आग लागल्यानं मुलुंड टोल नाक्याजवळ थोडा वेळ वाहतूक कोंडी झाली होती। पुण्यातल्या खेड तालुक्यातील साकुडीमध्ये पिकअप गाडीला अपघात झाला। या अपघातामध्ये 20 ते 25 नागरिक जखमी झालेले आहेत। त्यामध्ये 2 ते 3 जणांची प्रकृती गंभीर आहे। जखमींवर खेडमधल्या चांडोली ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। जखमी झालेले सर्व आठवडे बाजार करून घरी निघाले होते। सीएसएमटी पूल दुर्घटनेतील दोषी असलेल्या ऑडिटरच्या भरवशावर पुन्हा मुंबईच्या पुलांची दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये आणलेला आहे। सीएसएमटी पूल दुर्घटनेला 1 महिना उलटला नसताना प्रशासनानं सीएसएमटी हिमालय पूल दुर्घटनेमध्ये दोषी ठरलेला डीडी देसाई असोसिएट या कंपनीनं दिलेल्या अहवालानुसार मुंबईतील धोकादायक पुलांची दुरुस्ती करणार आहे। मराठा आरक्षणावरील सुनावणी अखेर पूर्ण झालेली आहे। वैद्यकीय अभ्यासक्रमातील पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेमध्ये 16% कोट्यावरील प्रवेशाला स्थगिती देण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली असून न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठानं आपला निकाल राखून ठेवलाय। मे महिन्यानंतर निकाल येण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारं गंगापूर धरण कोरडं पडण्याच्या मार्गावर आहे, त्यामुळे येत्या काळात नाशिककरांना भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागेल। नाशिक जिल्ह्यामध्ये लहान मोठे असे एकूण 24 प्रकल्प आहेत। या सर्व 24 प्रकल्पांमध्ये फक्त 19% पाणीसाठा शिल्लक राहिलाय। सध्या जिल्ह्यामध्ये 161 टँकरनं नाशिकला पाणी पुरवठा केला जातोय। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समितीच्या प्रधान कार्यालयाला टाळ ठोकण्यात आलंय। अण्णाभाऊ साठेंचं मोठं स्मारक बनवण्यासाठी सरकारनं स्मारक समिती स्थापन केली होती। या स्मारक समितीच्या उपाध्यक्षांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला होता। सरकारी आदेशानुसार जे कार्यालय भाडेतत्वावर घेण्यात आलं होतं त्याचं 4 महिन्यांचं भाडं थकलेलं आहे। त्याची किंमत ही 9,80,000 एवढी होती, त्यामुळे रक्कम वेळेत न भरल्यानं मालकानं कार्यालयाला टाळ ठोकलेलं आहे। गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अस्थींचं नाशिकच्या रामकुंडामध्ये विसर्जन करण्यात आलं। गोदावरी किनारी रामकुंडावर प्रदेश कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांच्या हस्ते विधिवत पूजा करून अस्थी विसर्जन करण्यात आलं। यावेळी शहरातील आमदारांसह भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। पर्रीकरांच्या निधनामुळे गोवाच नाही तर देशही हळहळला होता। साताऱ्याच्या वाई तालुक्यातील बावधन गावामध्ये बगाड यात्रा पाहण्यासाठी हजारो भाविक दाखल होतात। 350 वर्षांपासून या गावात ही यात्रा साजरी केली जाते। विशेष म्हणजे 50 फुटी बगाडला नवसाचा मान फेडण्यासाठी मिळालेल्या बगाड्या भक्ताला बांधलं जातं। यावर्षी बगाड्या होण्याचा मान परमेश्वर उर्फ दिलीप रामचंद्र माने यांना मिळाला। 70 वर्षांपूर्वी बोललेला नवसाचा मान त्यांना यावर्षी मिळालेला आहे। महापास बुलेटिनमध्ये छोटासा ब्रेक, लवकरच परत येतोय।
ब्रेकनंतर पाहूया आणखी काही महापास घडामोडी। दक्षिणेकडील हेल्मंड प्रांतातील लष्करी छावणीवर हल्ला चढवून या आठवड्याच्या अखेरीस तालिबानी दहशतवाद्यांनी 33 अफगाणी सैनिक आणि 7 पोलीस कर्मचारी ठार केल्याचं अफगाणिस्तानच्या एका लष्करी अधिकाऱ्यानं सांगितलं आहे। हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी तालिबानी दहशतवाद्यांनी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असल्याची देखील माहिती त्यांनी दिली। त्याचप्रमाणे इथे मोठ्या प्रमाणात हानी देखील झालेली आहे। पाकिस्तानच्या सिंध प्रांतामध्ये 2 अल्पवयीन हिंदू मुलींचं अपहरण करून जबरदस्तीनं धर्मपरिवर्तन करण्यासाठी दबाव टाकण्याची घटना ताजी असतानाच आणखी एका हिंदू मुलीचं अपहरण झालेलं आहे। या हिंदू मुलीचं अपहरण करून धर्मपरिवर्तन केल्याची माहिती समोर येते। पाकिस्तानमधील वरिष्ठ पत्रकार बिलाल फारुकी यांनी ट्विट करून या प्रकरणाची माहिती दिलेली आहे। पंतप्रधान इम्रान खान यांनी या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत। मात्र या घटनेवरून पाकिस्तान सरकारवर अनेक माध्यमातून टीका होतीये। तैवानला स्वतंत्र देश आणि अरुणाचल प्रदेशला भारतामध्ये दाखवणारे जवळपास 30,000 जागतिक नकाशे चीनकडून नष्ट करण्यात आले आहेत। मागच्या आठवड्यात चीनच्या ईशान्येकडील शहरांमध्ये सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी हे नकाशे नष्ट केले। मागच्या काही वर्षातील अशा प्रकारची करण्यात आलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे। प्रादेशिक अखंडता कायम ठेवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचं चीनकडून सांगण्यात येत आहे। इंग्लिशमध्ये असलेले हे नकाशे अनुभवी प्रांतातील एका चीनी कंपनीनं बनवले होते। अरुणाचल प्रदेशवर चीन पूर्वीपासून दावा करत आलेला आहे। अरुणाचल प्रदेश आपला भूभाग असल्याचा चीनचा दावा आहे। मुंबई ते सिंगापूर जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याचा निनावी फोन आल्यानंतर विमानतळावर एकच खळबळ माजली। मुंबई ते सिंगापूर जाणाऱ्या सिंगापूर एअरलाइन्स कंपनीच्या विमानामध्ये कोणीतरी बॉम्ब ठेवला असल्याची माहिती दिली। पायलटला बॉम्ब असल्याची सूचना मिळाल्यानंतर तत्काळ पायलटनं विमानाचं इमर्जन्सी लँडिंग केलं। चांगी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर हे विमान सुखरूप उतरवण्यात आलं। या विमानामध्ये 263 प्रवासी प्रवास करत होते। विमान लँडिंग झाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी विमानाची तपासणी केली आणि त्यानंतर ही अफवा असल्याचं समोर आलेलं आहे। लंडनमधील एका भारतीय श्रीमंत व्यक्तीची चर्चा रंगलेली आहे। या भारतीय व्यक्तीनं लंडनमधील एक ऐतिहासिक इमारत खरेदी करून या इमारतीला हॉटेलमध्ये रूपांतरित केलेलं आहे। महत्त्वाची बाब म्हणजे या हॉटेलमध्ये एक रात्र राहण्यासाठी एका व्यक्तीला 9 लाख रुपये द्यावे लागणार आहेत असं देखील बोललं जात आहे। साधारण 60 वर्षांपर्यंत लंडन मेट्रोपॉलिटन पोलीस इथे होते। आता ही इमारत एक लक्झरी हॉटेल झालेली आहे। यावर्षी या हॉटेलचं उद्घाटन होणार आहे। लंडनच्या प्रॉपर्टी मार्केटमध्ये एका भारतीयाकडून करण्यात आलेली ही सगळ्यात मोठी गुंतवणूक आहे। अमेरिकेच्या अध्यक्ष निवडणुकीमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाची मदत घेत निवडणूक जिंकल्याचा आरोप करण्यात आला होता। या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या विशेष महाधिवक्ता रॉबर्ट मुलर यांनी सरकारला दिलेल्या अहवालामध्ये ट्रम्प यांना क्लीन चिट दिलेली आहे। 2016 मध्ये झालेल्या अमेरिकी सिनेटच्या निवडणुकीमध्ये ट्रम्प यांनी प्रचारासाठी रशियाशी हातमिळवणी करत निवडणूक जिंकल्याचा आरोप झाला होता। भारताचा अव्वल बॉक्सर विजेंदर सिंग अमेरिकेतील व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये दाखल झाला असला तरी त्याचे 12 एप्रिल रोजी होणारं पदार्पण लांबणीवर पडलेलं आहे। लॉस एंजेलिस येथे सराव करत असताना दुखापत झाल्यामुळे त्याला पदार्पणासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे। शुक्रवारी सराव करताना मला दुखापतीला सामोरं जावं लागलं। माझ्या डाव्या डोळ्याला 2 टाके पडले असून डॉक्टरांनी मला विश्रांती घेण्याचा सल्ला दिलेला आहे असं विजेंदरने सांगितलेलं आहे। जसप्रीत बुमराहच्या खांद्याच्या दुखापतीत सुधारणा होत असल्यानं मुंबई इंडियन्स संघाच्या व्यवस्थापकानं जाहीर केलेलं आहे। वानखेडे स्टेडियमवर रविवारी झालेल्या मुंबई आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्यामध्ये 20व्या षटकातील अखेरचा चेंडू अडवताना बुमराहच्या खांद्याला दुखापत झाली। येत्या काही दिवसात बुमराहच्या दुखापतीविषयी अधिक माहिती दिली जाईल असं देखील संघ व्यवस्थापनानं म्हटलेलं आहे। आयपीएलच्या 12व्या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वीच मुंबई इंडियन्सला धक्का बसला होता। प्रमुख गोलंदाज लसिथ मलिंगाला राष्ट्रीय कर्तव्यासाठी मायदेशी परतावं लागलं होतं आणि त्यामुळे मलिंगाला आयपीएलमधील 6 सामन्यांना मुकावं लागणार होतं। मलिंगा नसल्याचा फटका पहिल्याच सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सला बसला। मात्र मलिंगा पुढील 2 सामन्यांसाठी मुंबई इंडियन्सच्या ताफ्यामध्ये दाखल होणार असल्याची माहिती मिळते। प्रतिभावान अष्टपैलू ड्वेन प्रिटोरियासचं धडाकेबाज नाबाद अर्धशतक आणि अँजेलो फेलुयाच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर दक्षिण आफ्रिकेनं तिसऱ्या T20 क्रिकेट सामन्यामध्ये श्रीलंकेवर डकवर्थ लुईस प्रणालीद्वारे 45 धावांनी मात केली। या विजयासह एकदिवसीय मालिकेत 5-0 असा विजय मिळवणाऱ्या आफ्रिकेनं T20 मालिकेतही 3-0 असं निर्भय यश संपादन केलेलं आहे।
जया हा चित्रपट तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या आयुष्यावर बायोपिक आहे। हा बायोपिक हिंदी आणि तमिळ या दोन भाषांमध्ये चित्रित होणार असल्यानं कंगना सध्या तमिळ भाषेचे धडे घेते। माझ्या चित्रपटांच्या प्रमोशन दरम्यान मी अनेक राज्य फिरले तेव्हा मला जाणवलं की प्रादेशिक चित्रपट काढणाऱ्यांमध्ये अतिशय सुंदर असा आशय असतो। मी एका चांगल्या स्क्रिप्टची वाट पाहत होते आणि या चित्रपटात मला ती दिसली असं कंगनाने म्हटलेलं आहे। या चित्रपटासाठी कंगनानं तब्बल 24 कोटी रुपये मानधन घेतलेलं आहे। अभिनेता रणबीर कपूरचा शमशेर हा चित्रपट आगामी काळात प्रदर्शित होणार आहे। या चित्रपटात डाकूची भूमिका रणबीर साकारणार आहे। रणबीरच्या महत्वाकांक्षी चित्रपटांपैकी हा चित्रपट असेल। त्या चित्रपटात रणबीर दुहेरी भूमिकेमध्ये दिसण्याची देखील शक्यता आहे। रणबीरच्या शमशेराची कथा ही स्वातंत्र्यपूर्व काळातील आहे। रणबीर त्याच्या 12 वर्षांच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच दुहेरी भूमिकेमध्ये दिसेल। या चित्रपटात वाणी कपूर, संजय दत्त देखील महत्वाच्या भूमिकेत आहेत असं देखील म्हटलं जात आहे। बॉलिवूडचे 3 स्टार अर्थात आमिर, सलमान आणि शाहरुख हे कलाविश्वातले शेवटचे सुपरस्टार आहेत। त्यांच्यानंतर अन्य कोणताही कलाकार सुपरस्टार होणे नाही असं दंगल या चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री फातिमा सना शेख हिनं म्हटलेलं आहे। बॉलिवूडमध्ये असा एक काळ जो सुपरस्टार कलाकारांचा मानला जायचा, मात्र तो काळ कधीच मागे पडलेला आहे। आता कलाविश्वात केवळ सलमान, आमिर आणि शाहरुख हे 3च कलाकार सुपरस्टार आहेत। मात्र त्यांच्यानंतर या कलाविश्वात कोणताही सुपरस्टार होणे शक्य नाही। त्यामुळे या 3ही खानची ही शेवटची फळी आहे असं फातिमा हिनं म्हटलेलं आहे। RX-100 या चित्रपटाचा हिंदी रिमेक येत असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू होती। या चित्रपटात अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा आहान शेट्टी सह कोण अभिनेत्री दिसणार याची चर्चा होती। स्टुडंट ऑफ द इयर 2 या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री तारा सुतारिया ही आहान सोबत चित्रपटात काम करणार असल्याचं समोर आलेलं आहे। तसंच आहान RX-100 या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे। त्याचा हा चित्रपट एक प्रेम कहाणी असेल। सैफ करीनाचा लेक तैमूर अली खान सध्याच्या घडीला लोकप्रियतेमध्ये प्रत्येक बॉलिवूड कलाकाराला मागे टाकताना दिसतोय। त्यामुळे चाहत्यांमध्ये त्याच्या नावाची जणू क्रेज आहे। त्याच्या याच लोकप्रियतेमुळे गेल्या वर्षी हुबेहूब त्याच्याप्रमाणे दिसणारी खेळणी बाजारामध्ये आली होती। त्यानंतर आता तैमूर कुकीज देखील बाजारामध्ये दाखल झाले आहेत। कस्टमाइज कुकीज तयार करणाऱ्या एका बेकरीनं तैमूर कुकीज बाजारामध्ये आणले असून सध्या कुकीजची जोरदार विक्री सुरू आहे। राणी मुखर्जी मर्दानीचा सिक्वेल घेऊन पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येण्यासाठी सज्ज झालेली आहे। या सिनेमाचं शूटिंग राणीनं सोमवारपासून सुरू केलेलं आहे। त्यामध्ये राणी पोलीस अधीक्षकाच्या भूमिकेमध्ये दिसेल। 21 वर्षीय खलनायकाशी राणीचा सामना होताना दिसेल। दिग्दर्शक गोपी पुत्रन या सिक्वेलचं दिग्दर्शन करणार आहेत। गोपी यांनीच मर्दानीची पटकथा दिलेली आहे। राणीचा पती आदित्य चोप्रा या सिक्वेलची निर्मिती करणार आहे। 83च्या भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा सिनेमा दिग्दर्शक कबीर खान घेऊन येतोय। या सिनेमात रणबीर सिंग कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे। या सिनेमाच्या निमित्तानं कपिल देव यांची मुलगी बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय। 23 वर्षीय अमिया या सिनेमाचं सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहणार आहे। यानंतर 83ची टीम शूटिंगसाठी लंडनमध्ये 15 मे रोजी रवाना होतेय। लोकप्रिय मालिका तारक मेहता का उल्टा चष्मा प्रेक्षकांना सिंगापूरमधील नयनरम्य ठिकाणी घेऊन जाण्यासाठी सज्ज झालेले आहेत। या मालिकेत पोपटलालला एक अविश्वसनीय गिफ्ट देखील मिळणार आहे आणि या गिफ्टचा उलगडा या मालिकेमध्ये होईल। गोकुळधामवासीय या आयकॉनिक स्थळाला भेट देणार आहेत आणि तिथले साहसी खेळ आणि रोमहर्षक क्रूजचा अनुभव देखील घेणार आहेत। गोकुळधामवासियांचा सिंगापूर दौरा पाहणं हे कमालीचं ठरणार आहे। अव्हेंजर्स चित्रपट मालिकेतला शेवटचा भाग पुढच्या महिन्यामध्ये प्रदर्शित होतोय। चित्रपटाच्या प्रमोशनची जोरदार तयारी सध्या सुरू आहे। भारतात मार्वल सुपर हिरोजचा मोठा चाहता वर्ग आहे। या वर्गाला खुश करण्यासाठी आता चित्रपटात खास गाणं देखील असणार आहे। हे गाणं AR रहमान संगीतबद्ध करणार आहेत। फक्त भारतीय चाहत्यांसाठी हे गाणं असून ते 3 भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे। दीपिका पदुकोणचा आगामी छपाकचा फर्स्ट लुक प्रदर्शित करण्यात आला आहे। ऍसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अग्रवालच्या जीवनावर हा चित्रपट आहे। दीपिकाच्या लुकवर कंगना रनौतची बहीण रंगोली ही प्रतिक्रिया दिलेली आहे। हे जग कितीही अन्यायकारक आणि अप्रामाणिक असलं तरी आपल्याला ज्याचा द्वेष आहे ते कधीच आपल्या वागण्यातून दाखवू नये। ती स्वतः एक ऍसिड हल्ला पीडित असल्यानं दीपिका पदुकोण आणि दिग्दर्शिका मेघना गुलजार यांच्या बाजूने खंबीरपणे उभी राहील असं तिनं ट्विट केलं आहे। या सगळ्या बातम्यांसोबत महापास बुलेटिन मनात वेळ झालेली आहे। तेच थांबण्याची पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज।